नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. आरोग्य क्षेत्रातल्या विविध घटकांना एकत्र आणणारी मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्यासाठी राज्य शासनानं नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला, त्याविषयीचा हा वृत्तांत. मेडिसिटी ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी यांनी नुकताच नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. ही भागीदारी भारतातल्या आरोग्य सेवा क्षेत्रातल्या परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ही नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे. राज्यात कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये यासाठी राज्यातल्या सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाहुयात याविषयीचा वृत्तांत. सध्या राज्यात कार्यान्वित असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढते आहे. त्यामुळे यापुढे राज्यातल्या सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणल्या जाव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित बैठकीत दिले. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपांची क्षमता, संपूर्ण योजनेसाठी लागणाऱ्या एकूण वीज युनिटांची संख्या अशा सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा 4,399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन केलं, त्याविषयीचा हा वृत्तांत. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ असून त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधानांच्या कामगिरीचा आढावा सादर केला. पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दिवस हे केवळ कालगणनेतील आकडे नसून हा कालावधी भारताच्या सर्वांगीण विकासाचं महत्त्वपूर्ण पर्व असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कालावधीत देशातल्या कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं महत्त्वाचं कार्य झालं. देशात रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळं, द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचं अभूतपूर्व जाळं उभारण्यात आलं. भारतानं आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेत जगात अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये स्थान निर्माण केलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि आता घेऊयात धावता आढावा आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ग्रोथ इंजिन्स म्हणून धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते मुंबईत एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. राज्याच्या नव्या विकास आराखड्यात या दोन्ही जिल्ह्यांना महत्त्वाचं स्थान दिलं जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पावसाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सादरीकरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जीवितहानीचं उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते मुंबई आणि परिसरातल्या पावसाळ्यापूर्व कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते. आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. त्या पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत बोलत होत्या. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, असंही त्यांनी सांगितलं.
आणि या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.